रसिक श्रोतेहो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा दुर्गा. आणि ही कथा आपण ऐकत आहात आर्ज कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर ऐकूयात मराठी कथा दुर्गा. नाथा वडाराची दुर्गा लगबगीनं आली. तिच्या पायाच्या अंगठ्यातलं अंगुठलं एका दगडावर छनछनन थांबलं. ती गपकन उभी राहिली. चेहऱ्यावर चिंतेच्या भावानं आठ्याचं जाळं विणलं. टपोऱ्या डोळ्यातली चपळ नजर फिरभिरत लांबली आणि नाथावर थांबली. जेवणाचं गठुडं आणि पाण्याचा तांब्या यांची चाळवाचाळव झाली. समोर 200 फूट उंचीचा कडा छाती काढून उभा होता. त्याच्या माथ्यावर मेखा ठोकून वर जमिनीपर्यंत दोर सोडले होते. त्या दोराशी स्वतःला जखडून 100 फूट उंचीवर कैक कामगार काळ्या दगडांच्या पोटामध्ये दारू ठासीत होते. कोण विजेचे नळ सावरून उभे होते. 10 फूट लांबीच्या पहारा घेऊन त्या डोंगराच्या बरगड्या पोखरीत होते. त्या पहाराच्या खणखणाटानं वातावरणाच्या उरात कापरं भरलं होतं. उभा डोंगर हादरत होता. तिथंच नाथा वडार आपल्या मजबूत हातांनी ती 10 फुटी पहार खडकामध्ये दाबीत होता. त्यामुळे दगडाचे पीठ बाहेर येऊन ते नाथाच्या चेहऱ्यावर थरावर थर मारित होते. नाथाचा चेहराही त्यामुळे दगडासारखाच दिसत होता. त्यांच्या पोटामध्ये भूक चिमटं घेत होती. त्यानं तोंडावरची धूळ झटकून खाली तळवटाकडे पाहिलं. त्याला दुर्गा दिसली. त्याला आनंद झाला, पण तो दगडी पिठानं माखलेल्या चेहऱ्यावर दिसला नाही. त्यानं हात वर करून तिला खून केली. घड्याळाचा काटा सूर्याचे पाय 12कडे ओढीत होता. मध्यावर आलेला सूर्य सर्व काळानिशी तापत होता. त्या भयंकर उन्हामध्ये मानव, यंत्र आणि वीज यांनी निसर्गाशी झुंज आरंभली होती. हजारो हात डोंगराला फोडीत होते. त्याची भकलं पाडीत होते. सर्व काही गतिमान झाले होते. खरचटल्या पायांना चिंध्या बांधलेले, कोण ठेसकळून पोटं फुटलेले, स्वतःच्या जखमाकडे दुर्लक्ष करून काम करत होते. मनभर वजनाची सुतके दगडाच्या टाळवर आदळत होती. भरलेली लाडसं दगडं पळवीत होती आणि जवळच्या त्या दगड भरडणाऱ्या गिरणीच्या तोंडात ओतीत होती. त्याबरोबर मोठा गडगडाट होत होता. निरनिराळ्या राशीची खडी पडत होती. ती ओढून कामगारांच्या हातातील खोऱ्याचे दात्रे झाले होते. कंत्राटदार खिशामध्ये हात घालून दगड न्याहाळीत होते. मेहता गुरगुरत होते. मुकादम ओरडत होते. तिथे कामगारांची 100 वर्ष 6 महिन्यामध्ये पुरी होतात. आईच्या कुशीमध्ये 9 महिन्याऐवजी 3ऱ्या महिन्यातच गर्भ गुदमरून आत्मनाश करून घेतो. आणि याची ते कंत्राटदार दखल घेत नव्हते. रेल्वे आणि कैक कुबेरांना इमल्यासाठी दगड देऊन खोऱ्याने पैसा ओढण्यामध्ये ते दंग होते. कामगारांच्या लाचारीची नाडी त्यांनी दाबून धरली होती. ती कायम हाती राहावी म्हणून तिथे अन्यायाचे राज्य निर्माण करून ते बसले होते. त्यांनी नीतीला वेड लावले होते. त्यांनी माणुसकीचा कडेलोट केला होता. तिथे कामगारांच्या श्रमाची, अब्रूची, इमानाची किंमत सुपारी एवढ्या दगडाच्या किमतीपेक्षाही कमी झाली होती. म्हणूनच ते त्या खडकाशी धडका घेत होते. 2 रुपये 5 आण्यासाठी ते दगडाच्या राशी उपसीत होते. भरल्या मोटारी भन्नाट पळत होत्या. खटारे कुंठत होते. रेडांगे बैल रखडत होते. सुरंगाच्या दारूची घाण आणि तांबडी धूळ चरफडत तरंगत होती. एवढ्यात परशाची हिरवी मोटार खाचखळग्यातून उशा घेत आपला जुना साठारा झेलीत आली आणि दगडाच्या ढिगाऱ्याकडे ढुंगण करून उभे राहिले. बिगाऱ्यांनी मुरकंड दिली. मोटार भरायचे काम सुरू झाले. परशानं मेंचटलेली टोपी वर सारून टाळू खाजवली आणि कळीच्या चाकावर दोन्ही कोपरं टेकून खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याला जवळच उभी असलेली दुर्गा दिसली. एखाद्या उपाशी लांडग्यासारखी तो तिला निहाळू लागला. दुर्गा हिरवी इरकल नेसली होती. तिनं आपल्या जमातीच्या रिवाजानुसार चोळी घातली नव्हती. फक्त पदरानं तिनं आपलं ऊर लपेटून घेतलं होतं. परंतु विरविरीत वस्त्रामध्ये अचपळ वारा ठरत नाही तसं तिचे तारुण्य त्या पदरात दडत नव्हते. तिच्या नाजूक नागपुड्या लुखलुखत होत्या. किंचित निमुळते हनुवटी, दाट भुवया, सावळा रंग, गालावर पुसट हिरव्या गोंदनाची टेकली.
वयामध्ये आलेला देह आणि पोटऱ्यांना गोंजरणारे डोक्याचे लांबसडक केस. नाथा वडराच्या त्या दुर्गाला दृष्टच लागत होते. तिच्या चुकीमुळे तिच्या गळ्यातील सरासा रेशीमगुंडा पुढे येऊन तिच्या छातीवर लडबडत होता. वर्षा तिला भान विसरून पाहत होता. तोच ती चमकली. जणू त्याच्या नजरेतील धगीचा तिला चटका बसला. तिने वळून पाहिलं. वर्षा आपल्याकडे पाहत आहे लक्षात येताच तिच्या कपाळावर तिरस्काराची झाक झळकली आणि पदर नीट सावरून ती पुढे सरकली. बारला, चालू द्या उडणखटूला. हनग्या बिगारी ओरडला आणि एक दगड चाकावर मारून वर चढला. वर्षा पूर्ण भानावर आला. हनम्याचा राग घेऊन त्यानं शिवी दिली. फडगं हळूच सांग की. मोटार ठिसकली. कापरं भरल्याप्रमाणे करकरीत पेकाट उडवीत निघाली. दुर्गानं भुरळ घातलेला परशा जड अंतकरणाने धूळ उडीत दूर गेला. मधल्या सुट्टीची शिट्टी फुरफरली. हातातील कामं सोडून भाकरीची गाठोडी घेऊन कामगार शेजारच्या आंबराईकडे वळले. नाथा दोरावरून खाली आला. एका आंब्याच्या सावलीमध्ये बसून भाकरी खाऊ लागला. समोर बसूनच दुर्गा खडे झुगारू लागली. उडवून पुन्हा झेलू लागली. परंतु तिच्या अंगाला झोंबलेली परशाची नजर तिला राहून राहून चटका देत होती. ती उगीचच बावरून हिरवी मोटार शोधित होती. मोटारीचा आवाज ऐकून बिचकत होती. नाथानं भाकरी खाल्ली. दुर्गा घरी जाण्याची घाई करू लागली. एवढ्यात ती मोटार पुन्हा धूळ उडीत परत आली. दुर्गाच्या काळजाचे उगीच पाणी झाले. ती नावरावर केली तोच परशा जवळ आला. दाढीचं खोटं चोळीत म्हणाला, काय नाथा, भाकरी खाल्ली का? नाथानं हुंकार देऊन चोळ टाकली. हे तुझी लेक वाटतं. एका दगडावर बैठक मारून परशानं त्याला विचारलं आणि नाथानं म्हटलं, हो. दुर्गानं तांब्या घेऊन घराची वाट धरली आणि नाथा वडारानं ढेंगा पसरल्या. एक काटूक घेऊन तो डोळं झाकून दात टोकरू लागला. त्याच्या त्या बेफिकिरीनं परशा चिडला आणि तो आवाज चढवून त्याला म्हणाला, लगीन झालंय का तिचं? नाही झालं. नाथ खटकून डोळे उघडून उत्तरला. त्याला राग आला. त्यानं आपलं रागे डोळं वटारून पुन्हा झाकलं. खाणीमध्ये सुरंग पेटत आहे असा इशारा देणारी शिट्टी वाजली. लाल बावटा उंचावला गेला. सर्वांच्या विचारांनी डोक्यावरून हात फिरवले. मुंडकी आडोशाला घातली आणि परशाने प्रश्न केला, का नाही झालं तिचं लगीन? नाथानं आपला धिप्पाड देह गरकन वळवला. डोळे वटारले, भुवया चढवले आणि तो बेथरला. तो मोठ्याने ओरडला, तो कोण रे विचारणारा? एवढ्यात बत्त्या दारूला भिडल्या. डोंगराला आग लागली. गडगडाट झाला. त्या डोंगरानं धीर सोडला. हत्ती एवढे खडे आकाशात भिरकावले. धुळीनं सूर्य झाकला. धड्या ढासळल्या. मग सर्व काही शांत झाले. पुन्हा शिटी वाजली. सर्व कामगार आपापल्या कामाकडे गेले. नाथाही दारावर चढून काम करू लागला. खाणीच्या आसपास हजारो झोपड्यांच्या गर्दीमध्ये नाथाची झोपडी होती. तो दुर्गाला घेऊन तिथं राहत होता. एका हत्तीचं बळ अंगात असून सुद्धा तो कोणाशी भांडत नव्हता. भला माणूस, गरीब नाथा असं लोक त्याला म्हणत असत. सर्व लोक त्याला मान देत होते. ओणगे पोरं त्याच्या दुर्गाची कळ काढीत नसत. कारण दुर्गा जरी देखणी होती तरी नाथा वडाराची सुतकीसारखी मूठ काही देखणी नव्हती. दुर्गा पुढे येताच त्यांना नाथा वडार दिसू लागे आणि कासवाप्रमाणे ते मान ओढीत. दुर्गा पाळण्यामध्ये होती तेव्हाच तिची आई तिला आणि नाथाला सोडून निघून गेली होती. ती मरतेसमयी पुटपुटली होती की माझ्या बाळाला जपा. त्यावेळी भरल्या डोळ्यांनी मानेनेच तो हो म्हणाला होता. त्या एका वचनासाठी, मधी सोडून गेलेल्या आपल्या रखमासाठी नाथानं दुसरं बिऱ्हाड केलं नाही. कैक गोमाशा गुणगुणल्या पण त्यांना अंगावर बसू दिल्या नाहीत. सावत्राई दुर्गाला दुःख देईल आणि रखमाचा आत्मा आपल्याला शाप देईल या एकाच विचारानं तो कष्टत होता. दुर्गाला जपत होता. दुर्गासाठीच जगत होता आणि मरायला सुद्धा तयार होता. परशाही दुर्गासाठी जीवापर उदार झाला होता. त्या दिवसापासून तो बेचैन झाला होता. त्याचे चित्त घारीसारखे दुर्गाभोवती फिरू लागले. एके दिवशी त्याच नादामध्ये त्याची हिरवी मोटार एका झाडावर टक्करली आणि त्याची नोकरी गेली. दुर्गाच्या वेडामध्ये बेकारीची भर पडून तो वेडाच झाला. दुर्गा दुर्गा करीत फिरू लागला. पिसाळ झाला.
दुर्गाच्या रूपानं आणि नाथाच्या दरडावणीनं जखमी झालेला परशा आता सोडाचा विचार करू लागला. नाथाच्या डोक्यामध्ये दगड घालावा, हळूच त्याचा दोर कापावा असले विचार त्याला बरे वाटले. पण लगेच पोलीस त्याच्या पुढे उभा राहिला आणि आपण फासावर लटकत आहोत असं सुद्धा त्याला भास झाला. मग त्याने स्वतः फासावर न जाता नाथा वडार मरेल असा एक बेत केला की नाथा जेथे काम करतो तिथं काम धरायचं आणि नाथा खाली उतरत असताना वरून 10 फूट पहार त्याच्या डोक्यामध्ये टाकून द्यायची. आणि एका सकाळीच शेजारच्या दोरावर परशाला पाहून नाथाला संशय आला. तो मनामध्ये चरकला. ही दूरची बिडा जवळ कशी आली म्हणून तो काळवंडला. बरोबरच्या कामगारांनी डोळे मिचकावून खुणा केल्या. सावध राहा असा इशारा दिला. त्या दिवसापासून नाथानं खाली उतरण्याचा आपला मार्ग बदलला. खाली उतरण्याऐवजी तो 100 फूट वर चढून जाऊ लागला. मग मात्र परशाला चेव आला. हा अंगापिंडानं मोठा दिसणारा भेत्रा आहे. हा आपल्याशी लढू बिडू शकत नाही. जरा कंबर बांधली की आपल्याला शरण येईल आणि मग दुर्गा आपलीच. आणि मग तो खूप दारू पिऊ लागला. झोपडपट्टीला तंग करू लागला. कैकांना त्यानं मारलं, कोणाची झोपडी जाळली. त्याचा शब्द ऐकून लोक भयभीत होऊ लागले. अंधार करून निश्चित पडू लागले. एकदा अंधार पडला होता. कुठे शब्द निघत नव्हता. वातावरण गर्भगळीत झालं होतं. गांगरलेली मनं परशाची वाट पाहत होती. परशा आरडत ओरडत येणार होता. कोणाला तरी लोळवणार होता. कोणावर तरी त्याचा हात पडणार होता. याचा कोणाला पत्ता नव्हता. नाथा आपल्या झोपडीमध्ये बसला होता. त्याला ते सगळे असह्य झाले होते. मरण आपल्या पाठीशी लागले आहे असं त्याला वाटत होते. त्याचे मन आक्रमक बनले होते. त्याची शक्ती उसळत होती. दिव्याचा उदस्वाना कापरा प्रकाश झोपडीमध्ये कापत होता. दुर्गा गंभीर होऊन कानोसा घेत होती. एवढ्यात परशा आला. अगदी आरडत ओरडत आला. एखादा पिसाळीला वाघ यावा तसा आला. झोपडपट्टी थरारली. दारू पिऊन ताठ झालेला तो नाथाच्याच दारात आला आणि त्यानं नाथाला हाक मारली. ए नाथा, बाहेर ये, बाहेर. नाथाच्या डोळ्यामध्ये जाळ झाला. तो दारामध्ये आला. परशाने एकदम हल्ला चढवला. ते दोघं सुद्धा एकमेकांना भिडले आणि हाणामारी सुरू झाली. आदळाआदळीनं जमीन हादरू लागली. लोक कान टवकारून ऐकू लागले. दुर्गा तोंड दाबून रडू लागली. उशिरानं सर्व काही शांत झालं. अगदी सामसूम झाली आणि मग लाकडं मोडल्यासारखा आवाज झाला. सकाळी सर्वत्र बभराट झाली. जो तो दुसऱ्याला सांगू लागला, अरे परशा मेला, पहार मेला. परशाचं मढं एका मोठ्या दगडाला टेकून बसलं होतं. त्याची मान त्याच्या छातीवर लोंबत होती आणि त्याचे दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर चढले होते. लोक त्याच्या भोवती गर्दी करून उभे होते. ते निर्विकार चेहरे करून पाहत होते. तोच पोलीस आले. पंचनाम्याची चक्र फिरू लागली. अधिकाऱ्यांनी लोकांना विचारलं, चला सांगा, कसा मेला हा? आणि मग हणम्या बिगारी धीर करून म्हणाला, साहेब, तेव्हा आपल्या मरणानं मेला. आमसनी ह्याच्या पलीकडे काही बी माहीत नाही. आणि श्रोते हो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित दुर्गा ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा आपले सर्व व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा अवश्य करा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.